नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या डबल ओ अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे। परत आणखीन एक माहिती घेऊन आणखीन एका व्हिडिओच्या सोबत मी तुमच्यासाठी पुन्हा या ठिकाणी आलोय। बघा, जे काय अंगणवाडी सुपरवायझर पद असणार आहे, या अंगणवाडी सुपरवायझर या पदासाठी कोणत्या प्रकारचा अभ्यासक्रम महत्त्वाचा असणार आहे, त्याचबरोबर तांत्रिक अभ्यासक्रमामध्ये कोणकोणत्या घटकांचा समावेश करण्यात आला आहे, हे टॉपिकनुसार आपण आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यायचं आहे। चला तर मग जाणून घेऊया संपूर्ण अभ्यासक्रम या व्हिडिओच्या माध्यमातून। बघा, या ठिकाणी काय सांगण्यात आलंय तर ICDS महाराष्ट्र म्हणजेच या ठिकाणी ICDS पदाचा महाराष्ट्र शासनाचा काय देण्यात आलाय तर अधिकृत अभ्यासक्रम देण्यात आलेला आहे। मग काय सांगतो बघा अधिकृत अभ्यासक्रम, ICDS म्हणजेच एकात्मिक बाल विकास सेवा याच्या अंतर्गत मुख्य अंगणवाडी सेविका त्याचबरोबर अंगणवाडी पर्यवेक्षिका म्हणजेच काय सुपरवायझर या परीक्षेसाठी महाराष्ट्र शासनाचा अधिकृत अभ्यासक्रम खालीलप्रमाणे आहे। मग यामध्ये या परीक्षेचा मुख्य उद्देश उमेदवारांचे आरोग्य, पोषण आणि महिला व त्याचबरोबर बाल कल्याण आणि याविषयीचे असणारे ज्ञान तपासणी हा असणार आहे। त्याचबरोबर त्याच्याविषयी लागू करण्यात आलेल्या काय असणार योजना हा सुद्धा भाग खरंच खूप महत्त्वाचा असणार आहे। मग याच्यामध्ये बघा, सामान्य ज्ञान हा एक भाग सांगितला जातो। सामान्य ज्ञान याच्यामध्ये महाराष्ट्राचा आणि भारताचा इतिहास, त्याचबरोबर महाराष्ट्राचा आणि भारताचा भूगोल, विशेषतः महाराष्ट्राचा भूगोल यामध्ये करायचा आहे। भारतीय राज्यघटना आणि पंचायत राज असणार आहे। चालू घडामोडी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या, ओके, म्हणजे ज्याला आपण करंट अफेअर्स असं म्हणतो। त्याचबरोबर समाजसेवा आणि सामाजिक बदल म्हणजे सोशल सर्व्हिस, याच्यामध्ये समाज सुधारक महाराष्ट्रातील विशेषता करायचं आहे। त्याच्यानंतर ग्रामीण विकास आणि ग्रामीण समस्या, कुटुंब कल्याण योजना, त्याच्यानंतर बघा बाल विकास आणि पोषण, याच्यामध्ये प्रामुख्याने पोषण आणि त्याचबरोबर आरोग्य म्हणजे न्यूट्रिशन अँड हेल्थ, ज्याच्यामध्ये प्रामुख्याने जीवनसत्व, प्रथिने, कुपोषण, ओके, यांची माहिती असणार आहे। बालकांचे आरोग्य आणि लसीकरण कार्यक्रम आणि लसीकरणाच्या योजना, गरोदर महिला आणि स्तनदा मातांचे आरोग्य आणि त्यांची घ्यावयाची काळजी, उपचार, लसीकरण, त्याच्यानंतर एकात्मिक बाल विकास सेवा ICDS योजना आणि त्या अंतर्गतील सेवा, अंगणवाडीची कामे आणि जबाबदाऱ्या हा एक घटक महत्त्वाचा असणार आहे। महिला व बाल कायदे, याच्यामध्ये हुंडा प्रतिबंध कायदा असेल, घरगुती हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण कायदा, बालविवाह प्रतिबंध कायदा, पोक्सो, PCPNDT ऍक्ट, त्याचबरोबर संगणकाचं नॉलेज तुम्हाला असणं गरजेचं आहे। जे काही संगणकाचं काय सांगितलं जातो बेसिक कोर्स, ज्याला आपण MSCIT म्हणतो, तर याबाबतचं प्रमाणपत्र तुमच्याकडे अवेलेबल असणं गरजेचं आहे। MS ऑफिस, ज्याच्यामध्ये वर्ड, एक्सेल, पॉवर पॉइंट हे जर का ऍडव्हान्स मध्ये जर का तुम्हाला येत असेल तरी काहीच प्रॉब्लेम नाही। इंटरनेट आणि ईमेलचा प्राथमिक वापर तुम्हाला करता आला पाहिजे। चला जाणून घेऊया तांत्रिक विषय आणि तांत्रिक अभ्यासक्रम काय सांगितला जातो। एकात्मिक बाल विकास सेवा, ज्याच्यामध्ये ICDSच्या सेवा असणार आहेत। ICDSची उद्दिष्टे, इतिहास, स्वरूप, अंगणवाडी केंद्र स्तरावर राबवल्या जाणाऱ्या सेवा, पूर्व प्राथमिक शिक्षण, आरोग्य तपासणी इत्यादी। ICDSचे लाभार्थी लहान मुले म्हणजेच 0 ते 14 वयोगट, त्याचबरोबर काय 6 ते 14 वयोगट, त्याच्यानंतर गरोदर माता, स्तनदा माता। कुपोषण, कुपोषणाची कारणे, कुपोषणाचे प्रकार, माध्यम, त्याचबरोबर प्रतिबंधात्मक उपाय, लसीकरण, संतुलित आहार, पोषण मूल्य, प्रथिने, जीवनसत्व, खनिजे यांचे महत्त्व आणि यांच्या काय असणार बघा आधिक्यामुळे किंवा कमतरतेमुळे होणारे रोग, बालकांचे आरोग्य, लसीकरण, बाल रोग आणि त्याचबरोबर त्यांची काळजी, गरोदर आणि स्तनदा मातांचे पोषण आणि आरोग्य काळजी, त्याच्यानंतर पोषण अभियान महत्त्वाचा घटक असणार आहे। महिला व बाल विकास कायदे आणि योजना, ज्याच्यामध्ये महिलांच्या हक्कांशी संबंधित कायदे, बालविवाह प्रतिबंध कायदा, पोषण शक्ती निर्माण, ओके, त्याचबरोबर बाल कल्याण योजना म्हणजेच माझी कन्या भाग्यश्री, बाल संगोपन योजना, ज्या काही आपण आपल्या लेक्चर्स मध्ये घेतलेल्या योजनाच नाहीत, या योजनांचा अभ्यास करायचा आहे। अंगणवाडी पर्यवेक्षिकाची भूमिका, अंगणवाडी केंद्रकांचे पर्यवेक्षण आणि अहवाल तयार करणे, रेकॉर्ड कीपिंग आणि डेटा व्यवस्थापन असेल, समाज आधारित कार्यक्रम, ओके, त्याचबरोबर आता परीक्षेचा जो काही नमुना सांगितला जातो या अभ्यासक्रमावरती आधारित परीक्षेचा नमुना, ज्याच्यामध्ये 60 मिनिटे किंवा 180 मिनिटे असा काय असणार कालावधी सांगण्यात आलेला असणार आहे। अधिकृत जाहिरातीनुसार याच्यामध्ये काय होऊ शकतो, कमी अधिक बदल होऊ शकतो। प्रश्नांचा प्रकार हा बहुपर्यायी असणार आहे, म्हणजेच MCQ टाइप असणार आहे, मल्टिपल चॉईस क्वेश्चन तुम्हाला या ठिकाणी असणार आहेत। गुण
किती गुणांसाठी परीक्षा होणार आहे तर 200 गुणांसाठी परीक्षा होणार आहे। यामध्ये 100 प्रश्न असणार आहेत आणि बहुधा एक प्रश्न हा 2 गुणांसाठी विचारला जाईल। वेळ बघा 90 मिनिटे ते 180 मिनिटे असणार आहेत। ओके, पदनिहाय बदल असू शकतो आणि पेपरची जी काही असणारी भाषा असणार आहे ही भाषा प्रामुख्याने मराठी आणि इंग्रजी असणार आहे। ओके, आता महत्त्वाच्या टिपा याच्यामध्ये अंगणवाडी पर्यवेक्षक या पदासाठी कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य दिलं जाईल। त्याचबरोबर तयारीसाठी जुन्या प्रश्नपत्रिकांचा तुम्हाला अभ्यास या ठिकाणी करायचा आहे, सराव करायचा असणार आहे। पोषण अभियान आणि नवीन सरकारी नियमांवरती जास्तीत जास्त प्रश्न विचारले जातात। ज्या काही स्पेशली योजना सांगण्यात आलेल्या आहेत तर त्या योजना तुम्हाला या ठिकाणी करायच्या असणार आहेत। ओके, त्याचबरोबर तुम्ही जर का आमच्या चॅनलवरती नवीन असाल, तांत्रिक विषयाशी संबंधित तुम्हाला या ठिकाणी बॅच जॉईन करायची असेल तर जास्तीत जास्त वेळ न दवडता लगेच स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉल करू शकताय आणि जी काय अंगणवाडी सेविका आणि काय असणार तर अंगणवाडी मदतनीस असेल, अंगणवाडी सेविका, त्याचबरोबर सुपरवायझर या पदाची कोणतीही बॅच तुम्ही आमच्या क्लासमध्ये काय करू शकता, जॉईन करू शकता। ओके, त्याचबरोबर तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि त्याचबरोबर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।